नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. मला आता तू रॉयल पामचं बोललास ना भाई, मला एक गोष्ट आठवली. आता ते काय होतं, कोण होतं मला माहिती नाही. तर ही गोष्ट भाई 2022 मधली. तेव्हा आहे ना, माझा एक मित्र होता. त्याचं काहीतरी ना दुसऱ्या दिवशी काहीतरी त्याचं शो होता. म्हणजे आता जर तू बघशील तर रॉयल पाम पासून नेस्को खूप जवळ आहे, जिकडे खूप मोठे मोठे शो असतात. तर तिथे तो खूप जवळ आहे. तर त्याचा काहीतरी शो होता, काहीतरी होतं. तर त्याला काहीतरी असं हेल्प हवी होती की तर म्हणजे काय बोलतात व्हिडिओसाठी वगैरे. तर मी त्याला हेल्प करायला गेलेलो. आता त्यावेळी मी जॉबला होतो आणि माझं जॉब अराउंड नोकरी आपली काय जॉब 8-8:30ला संपलं. आणि त्यावेळी त्या लोकांनी की नेस्को पासून आपलं रॉयल पाम जवळ आहे म्हणताना एक विला बुक केलेला की तिथे आपण रात्री राहू, थोडं चिल असं आराम वगैरे करू आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर तिथूनच जाऊ. म्हणजे एक पार्टी पण होईल आणि तिथे पण जाऊ. बोललो ठीक आहे चल. मी थोडं माझ्याकडे सामान होतं कॅमेराचं वगैरे. तर मी तो सामान वगैरे घेऊन डायरेक्ट माझं आता ऑफिस होतं वडाळ्याला. वडाळ्यावरून मी ट्रेननी गोरेगावला पोचलो आणि तिथून मग मी ऑटो गेली आणि रॉयल पाम त्याला बोललो होतो घेऊन गेला. आता तो रस्ता अजिबात नीट नाहीये. धड रस्ता आहे ना बेकार. आता जाता मला 10-10:30 वाजलेले तिथे. आणि मी रस्त्याने जातोय भाई, ऑटोमध्येच आहे. मी ऑटोवाल्याला बोललो मेरे को एंड तक छोडना, इधर खाली नको सोडू, वरती सोड. तिकडे खाली आणि वरती आहेत ना ते सगळे वेळेला. वरती सोडलं भाई. तिथे असं झालं भाई की एक बाई रिक्षाकडे धावत येते भाई आणि माझ्या अंगावर चढते ना अशी रिक्षावर असं पकडायला, तसं भाई तितक्यात रिक्षावाल्याने पळवली ती गाडी. म्हणजे आता मला तर वाटतं ती बाईच असावी कोणतरी, पण खूप जे दृश्य होतं ते खूप विचित्र होतं. त्या कोणतरी अंगावर जाऊन आलं. हा असं म्हणजे गळा दाबायला येतात ना तसं. आणि पुढे जाऊन ती हसायला लागली. आणि ती एकटीच, काय नाही, असं गाऊन घातलंय तिने लाल कलरचं. मे बी ती पार्टी बिर्टी करायला आली असेल, काय असेल. आणि ती नॉर्थ ईस्टची होती. ते त्यांचं म्हणजे ते माहिती आहे ना तुला. तर गोरी पाण आणि असं पण खूप विचित्र होतं भाई. अशी गळा दाबायला भाई फाटलेली भाई. मी तर तेव्हा तर भरपूरच एकदम माहिती पण नव्हतं हे सगळं. तेव्हा खूप डेंजर गोष्ट झालेली ती. आणि इव्हन आपण आरे कॉलनीचा एक ब्लॉग केलेला भाई. तिकडे आपण गेलेलो तर भाई जातेवेळी तिथेही आपल्या कारवर वगैरे ना अद्वैत बरोबर गेलो. त्यामुळे गाडीवर कोणी दगडं फेकतायत भाई तिकडचे लोक. आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्सच खूप घाणेरडा होता तिकडचा. ऍक्च्युली तिकडची लोक नाही, पण तिकडे खूप असं वेगवेगळे प्रत्यय येतात. चोर वगैरे पण खूप आहेत तिथे. ते एक्सप्लेन नाही करू शकत. खूप गोष्टी आहेत तिकडे. आणि आरे काय हा असा नवीन नवीन एरिया नाही, हा खूप जुना आहे. पण मेन कसं आहे ना, तिकडचे जे स्थायी लोक आहेत ना, ते आता युज टू झालेले आहेत. तिकडे क्राईम्स पण झाले. क्राईम खूप झालेत, खूप लोकांचे मर्डर्स झालेत, काय 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 झालेलं आहे. आणि तो जो एरिया आहे ना, जोपर्यंत आपल्याला माहित नाही ना कसं जायचंय, कुठे जायचंय, आय थिंक वी शुड स्टे क्लिअर फ्रॉम देअर. तिकडच्या स्थायी लोकांसाठी तो यूज टू झालंय. पण आपण जिकडे माहित नाही तिकडे जाऊ नये तिथे. एक्झॅक्टली. कारण का कसं आहे, कधी कधी आपल्याला असं पण होईल की भास होत असेल मे बी, किंवा कधी कधी अशा अनएक्सप्लेन गोष्टी येतात जे आपण नाही कंटेम्पलेट करू शकत. आणि भाई तिथे तू गेलास ना, तिकडे स्ट्रीट लाईट वगैरे काहीच नाहीये एका मोमेंट नंतर अजूनपर्यंत. मेन रोड पर्यंत आहे ना, मी अजूनही ट्रॅव्हल करतो. सो थोडंफार डेव्हलपमेंट झालंय. रस्ते वगैरे मेन जो तो सरळ सरळ जो फिल्टर पाड्यापासून तो आपला गोरेगाव हायवेला निघणारा जो रोड आहे ना, तो प्रॉपर केलेला आहे. पण जो आतल्या रस्त्याला न्यूझीलंड street हॉस्टेल नाही, वगैरे नाही, डेंजर अजिबात वाटतं. म्हणजे नाही. तिकडे काय नसलं तरी माणूस घाबरायचा. मी जी तुला चारकोपची गोष्ट सांगणार होतो ना, ती ऍक्च्युली कशी आहे माहितीये, ती लोकांनी त्याला भयकथा बनवलेली, अच्छा. पण ती खूप फनी इन्सिडेंट होता तो. सो मी जेव्हा लहान होतो ना, जवळपास 6-7 वर्षाचा असेल, तेव्हा एक ना अफवा निघालेली. आता जो महानगरचा जो एरिया आहे ना, तो आधी ओसाड होता. तिकडे कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंट नव्हतं. सो जर कोणाला त्या एरियामध्ये जायचं असेल ना, तर सरळ सरळ रस्ता नव्हता. तुला डोंगरवाडी पूर्ण फिरून मग आतून तिकडून तिकडे जायला लागायचं. सो तेव्हा असं अफवा पसरवलेली की तिकडे 3 मुंडक्याचा माणूस दिसायचा. जे कोणी रात्री यायचे ना, तर त्यांना 3 मुंडक्याचा माणूस दिसायचा. आणि जोर जोरात रडणारी चेटकीण, तिचा आवाज यायचा. म्हणजे आयदर तुम्हाला तिकडे 2 पैकी एक तर तुम्हाला 3 मुंडक्याच्या माणसाची परछाई दिसायची, किंवा चेटकिणीचा आवाज यायचा. तर झालं कसं की खूप लोकांना, म्हणजे रिक्षावाल्यांनी रिपोर्ट केलं, जे काही काही पावली पावली यायचे. तेव्हा कशी बसची फ्रिक्वेन्सी एवढी नसायची. तर ते स्टेशनवरनं सरळ सरळ चालत यायचे. आणि तो ऑलमोस्ट जंगलासारखा रस्ता होता.
तर खूप लोकांनी म्हणजे ते दृश्य बघितलेलं आहे की 3 मुंडकी दिसली आहेत. असा धडधाकड एकदम माणूस आहे उंच दिप्पाट आणि 3 मुंडक्या दिसलेल्या आहेत. खूप अफवा पसरली. मग खूप लोकांबरोबर काय म्हणजे दरोडे पण झाले, लूटमार झाली, यु नो हमले झाले त्यांच्यावरती. मग पोलिसांनी त्याचा आढावा घ्यायचा हे केला की नाही आपल्याला काहीतरी करायला लागणार. तर त्या लोकांनी नाईट पेट्रोलिंग वगैरे चालू केली. सो 3 मुंडक्याची ही जी अफवा होती ना, ही बेसिकली तिकडे जे चोर लोक होते ना त्या लोकांनी पसरवलेली. सो त्या लोकांनी लेजिट ते आपण कसं रावणाचं हे बनवतो ना, तसं त्या लोकांनी तो गेटअप बनवलेला आणि ते लोकांना भीती घालून इकडे कोण भटकू नये म्हणून. हा यात आपण बोलतो ना भाई, आत्ता मी रिसेंटली काही केस स्टडीज, आपण आता एक नवीन सिरीज चालू केली जिकडे आपण प्रॉपर पुनर्जन्म किंवा मृत्यूनंतरचे 13 दिवस किंवा अशाच कॉन्सेप्टवर अभ्यास करतोय. ती आता त्यात आपण एक असं पण कॉन्सेप्ट मी वाचत होतो की ब्लॅक मॅजिक, काळा जादू, चेटूक जे बोलतो तेही करून लोकांनी खूप लोकांना फसवलंय. हे जे तांत्रिक बिंत्रिक ब्लॅक मॅजिक करून लोकांनी एक पूर्ण परिवार गेलंय, लोकांनी कोणाला दुसऱ्याला मारलंय आणि चोरी लूट लबाड्या सगळं केलंय भाई त्याच्या नावावर. पण आता मी तुला क्लोजर तर दिला 3 मुंडक्याच्या माणसाचा, पण ती रडणारी चिटकींचं काय? तर लिटरली तुला सांगतो, जेव्हा ह्या गोष्टीचा छडा लावत होते ना, तेव्हा त्यांना सुद्धा लेजिट रडण्याचा आवाज आला. तिकडच्या पोलीस इन्स्पेक्टर कॉन्स्टेबलना पण आवाज आला आणि त्या लोकांनी ऑन रेकॉर्ड सांगितलेलं की नाही 3 मुंडक्याच्या माणसाचा तर हे चोरटे लोक होते, पण हे इकडे आम्ही पण रडण्याचा आवाज ऐकलाय. सो झालं कसं, तिकडे खूप लोकांना तो रडण्याचा आवाज आला आणि तिकडे खूप म्हणजे भय झालेलं की इकडे कोणतरी चेटकीण आहे जी रात्री लेजिट रडते. पण जेव्हा खूप महिने झाले या गोष्टीला, कारण का तो रडण्याचा आवाज आहे ना एका स्पेसिफिक डिरेक्शन मधनच यायचा. मग तिकडे खूप झाडा झुडपं आहेत. ते एक दिवस काय झालं की काही लोक आहेत ना दिवसा गेले तिकडे आणि त्यांनी काय बघितलं असणार, काय होतं? तिकडे घुबड होता ज्याने स्वतःचं घरटं बनवलेलं आणि रात्री तोच घुबड मिमिक करायचा त्या आवाजांना. म्हणजे तो घुबड रडण्याचा आवाज काढत होता. बापरे. म्हणून जेव्हा आपण जंगलमध्ये जातो ना ट्रेकिंग वेकिंगसाठी, तर आपल्याला कधी कधी बायकांचे रडण्याचे वगैरे आवाज येतात, लहान मुलांचे रडण्याचे आवाज येतात. आम्ही असं ऐकलेलं आहे, आम्ही म्हणजे हे बघितले सुद्धा आहे की खूप सारे पक्षी जे असतात ना ते काही आवाज मिमिक करतात. एक पक्षी आहे तो तर लिटरली गनशॉट्सचे आवाज मिमिक करतो. मी पण मध्ये वाचत होतो एक्झॅक्ट सेम आवाज काढतात मशीन गन सारखं. मशीन गन सारखं. हो. एक पक्षी आहे जो लिटरली बाईच्या रडण्याचा आवाज मिमिक करतो. डेंजर भाई. सो कधी कधी आपल्याला वाटतं की अरे हे काय आहे, म्हणजे आपण स्वतःच भीती घालतो, अचंबित होतो. पण त्याच्या पाठचं कधी कधी कारण हेही असू शकतं. एक्झॅक्टली. म्हणजे भाई हे तर असं झालं, आपण तो तारक मेहताचा एक फेमस एपिसोड पाहिला होता ना, माझी फेवरेट सिरीज आहे भाई. त्याच्यात ती भूतनी येते आणि ते घाबरतात सगळे. घोडबंदर का रस्ता पता है आपको? कोई बात नहीं, 1 मिनिट में पहुंच जाऊंगी. पण त्याच्यानंतर जे माहिती पडतं की हे चोरांचा लूटमाऱ्याचा प्रकार आहे, तर हेही खूप होतं आपल्या इकडे. आणि म्हणूनच आपण बोलतो ना की ह्या गोष्टींना आपल्याला कधी कधी त्या वेगळ्या दृष्टिकोनानेही पाहिलं पाहिजे की जर आपल्यावर काहीतरी चुकीचं घडतंय किंवा असं ते खरंच तेच आहे का किंवा नाहीये. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.